मुंजाचे प्रकार असतात सगळ्यात महत्वाचं. शमशानी मुंजा वेगळा असतो, देव मुंजा वेगळा असतो. कब्रस्तानात काही तिलीस मिलम मध्ये जे मुस्लिम समाजामध्ये नाही का ते लोक पुरतात, त्यांची पण शक्ती उठवली, त्याला पण मुंजा म्हणतात. मुंजाचे प्रकार काय आहेत मग? कुठले कुठले मुंजा? शमशानी मुंजा आहे, समजा साधण्यामध्ये मुंजाचा प्रकार केला जातो. बरोबर. देव मुंजा जसं लोक बोलतात पिंपळाचा झाड मुंजा असतो गो, तो का तुम्हाला दूधच नाही मागणार का मला दूध दे, मला हे दे, मला ते दे, असं काही नाही. असं बऱ्याच ठिकाणी ऐकलेलं आहे का स्त्रीला मागतो मुंजा, तो शमशानी मुंजा असतो. शमशान मुंजा. दोन मुंजात काय फरक आहे? शमशानी शमशानी मुंजाचं काय असतं माहिती का? शमशानी मुंजामध्ये तो लेडीज मागतो. हे जे 14-15 वर्ष 16 वर्षाचे मुलं ना, हे 12 वर्षाच्या पुढं मुलं हे वारलेले, ही भटकंती पूर्णपणे. तो शैतानी मुंजा नर पिंपळ असतो. लक्षात घ्या, कोणत्या पिंपळाला मुंजा प्राप्त होत नाही. पिंपळाचे प्रकार असतात. साधं पिंपळाचं झाड वेगळं आणि नर पिंपळाचं झाड वेगळं. ज्या पिंपळाला अशा पारंब्या आता बघा, शेंड्यासारख्या पारंब्या आता वडाच्या झाडासारख्या पारंब्या, त्या पिंपळा झाडाला मुंजा सिद्धी होऊ शकतो. लेडीज बघितल्याशिवाय तो पण काही काम नाही करणार. त्याला ती लेडीज हवी ना, तो पण तिला बघितल्याशिवाय काम नाही करणार. तशा प्रकारची लेडीज आपल्याला हवी, म्हणजे आपण त्याला आधी भोग दाखवावा लागतो. कोणी पण याला मुंजा प्राप्त असं होऊ नाही शकत. बरोबर. त्यासाठी तुम्हाला सिद्धी हवी. मग मुंजाची सिद्धी कशी केली जाते? नाथ संप्रदायामध्ये अस्त्र असतात, बीज मंत्र असतात. बरोबर. त्या का बीज मंत्रामध्ये पण मुंजोबा अस्त्र नारायणी नमः, ओम नमो मुंजोबा अस्त्र नारायणी नमः, हे एक सिद्धी आहे. मग तो दैव शक्तीचा मुंजा प्राप्त करताना ना, तो तुम्हाला वेगळ्या आहे ना खेळ दाखवतो, तुम्हाला वेगळ्या भाषा दाखवतो, तुम्हाला वेगळ्या भाषेत तुम्हाला करत. कधी तो वेगळीच कोणती तरी भाषा बोलत, अशी वेगवेगळ्या प्रकारचे काही मुरमुरे ठेवलेले तिथं ती हालचाल व्हायला चालू होणार. अच्छा. हा, जास्तच मुंग्या लागून जाणार. हे शिमटन राहतात, त्याला तर यायचंय बाहेर. तो काय करतो, लगेच येऊन उभा नाही राहणार तुमच्या. तो थांबल का नाही थांबल त्याची मर्जी. बरोबर. पण मग आपण आता तांत्रिक आहे ना, माहित तंत्रविद्या लागते. त्या तंत्रविद्येमध्ये तेवढ्या नाथांनी दिलेले अस्त्र चा उपयोग केला जातो. बरेच काही जण म्हणतात की आमचा मुंजा एखाद्या दगडात आम्ही ठेवलेला आहे. महाराज सगळं खोटेच महाराज. ते यांनी मुंजा प्राप्त केलेलीच नाही ना. इथं कोणी जर मुंजा प्राप्त केला तर तिथं ठेवलं, तिथं पूजा केली, मग त्याला कामाला दगड घ्यायचं घरी. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं कॉफी सन या चॅनल मध्ये. तुम्हाला आम्हाला जसं माहिती आहे, आजपर्यंत आपल्या चॅनलला भरपूर कमेंट आल्या, भरपूर जणांनी विचारलं की मुंजा सिद्धी म्हणजे काय असते. तर आज आपल्यासोबत आहेत जय भाऊ आहिरे. त्यांच्यासोबत आपण जाणून घेणार आहे मुंजा सिद्धी आणि त्याचे जे काही रहस्य आहेत, मुंजा कसा प्राप्त केला जातो, कशी त्याची सिद्धी केली जाते आणि त्याच्याशी रिलेटेड ज्या आपण गोष्टी आहेत त्या आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. तर आदेश भाऊ. आदेश. नमो आदेश. नमो आदेश. तर जसं आपल्याला चर्चा करायची पुढं मुंजा, तर मुंजा नेमकं काय? पहिले मी माझ्या गुरुला नमन करतो. गुरु मच्छिंद्रनाथ महाराज की जय, शूरपी दहलीनाथ महाराज की जय. माझ्या गुरुला वंदन, गुरु दहलीनाथ सरकारला वंदन. आदेश. 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 मुंजा सिद्धी काय असते माहिती का? मुंजा आहे ना, मुंजा कोण प्राप्त करू शकतो, सगळ्यात महत्वाचं हे. बरोबर. आजकाल लोक म्हणतात मी मुंजा सिद्धी केली, मुंजा माझ्याकडे मुंजा आहे, ही विधी लावली, मी ती विधी लावली. नेमकं काय केलं बाबा तू मुंजाचं? म्हणजे जी सिद्धी माहिती हवी ना तुम्हाला. बरोबर. मुंजा कोण सिद्ध करू शकतो? जो नाथ संप्रदायामध्ये खूप प्रकारचे एक अस्त्र आहे, शस्त्र आहे. बरोबर. ज्याच्याकडं विद्या बघा, एखादा जीव प्राप्त करायचा आहे, एखादा गेलेली व्यक्ती प्राप्त करायची, त्याच्यासाठी तुम्ही प्रबळ आहे का? महत्वाचं हे. बरोबर. प्रबळ आहे का तुम्ही? कोणी पण येईल आणि एखादी मंत्र दिलेला आहे, तो मंत्र वाचत बसल. कोणी म्हणतं. मुंजाचे प्रकार असतात सगळ्यात महत्वाचं. शमशानी मुंजा वेगळा असतो, देव मुंजा वेगळा असतो. जे कब्रस्तानात काही तिलीस मिलम मध्ये जे मुस्लिम समाजामध्ये नाही का ते लोक पुरतात, त्यांची पण शक्ती उठवली, त्याला पण मुंजा म्हणतात. मुंजाचे प्रकार काय आहेत मग? कुठले कुठले मुंजा? शमशानी मुंजा आहे. शमशान साधण्यामध्ये मुंजाचा प्रकार केला जातो. बरोबर. देव मुंजा जसं लोक बोलतात पिंपळाचा झाड मुंजा असतो गो. बरोबर. लहानपणी का जसं मुलं रडतात, मुंजा पिंपळाच्या झाडाखाली झोका बांधू नका. बरोबर.
हे खूप काही प्रचिती आहे. पण मुंजा प्राप्त होतो, पण त्याची काही सिद्धी आहे ना. कोणी पण याला मुंजा प्राप्त कर असं होऊ नाही शकत. बरोबर. त्यासाठी तुम्हाला सिद्धी हवी. मग मुंजाची सिद्धी कशी केली जाते? मुंजाची सिद्धी करण्यासाठी तुमच्याकडे मुंजाचं सगळ्यात महत्वाचं मुंजाचं बीर जागृत हवं. ते बीर कसं जागृत केलं जातं? जसं काय मुंजा सिद्धीमध्ये तुम्हाला नाथ संप्रदायामध्ये अस्त्र असतात, बीज मंत्र असतात. बरोबर. त्या एका बीज मंत्रामध्ये पण मुंजोबा अस्त्र नारायणी नमः, ओम नमो मुंजोबा अस्त्र नारायणी नमः, हे एक सिद्धी आहे. ती सिद्धी तो बीज मंत्र तुमच्याकडे जागृत आहे का? जागृत असेल तर तुम्ही त्या सिद्धीला बसू शकता. आणि ते करण्याचे गुरुचं ज्ञान लागणार. जो नाथ संप्रदायामध्ये आहे, जो काही दुसऱ्या पंथामध्ये आहे, जसं आता संशयनी मुंजा करण्यासाठी वेगळ्या पंथाचा मनुष्य करू शकतो. तिलिस्मी जे मुस्लिम पंथात जे लोक पुरतात ते मुंजा ते वेगळ्या प्रकारचे मुंजा सिद्ध होतो. आता कोणता मुंजा करायचा आहे तुम्हाला त्याच्यावर. आता देव मुंजा करायचा आहे समजा, जो पिंपळाच्या झाडाखाली काही विधी असते ती करावं लागणार. ती कशी करायची त्याची तर तुम्हाला सगळ्यात महत्वाचं आहे ना, तुम्हाला आहे ना मुंजाचा अस्त्र आहे नाही सिद्ध हवा तुम्हाला. बरोबर. आता तुम्ही जसं म्हणले की मुंजा सिद्ध करायला गुरुची साथ लागते किंवा गुरुच्या बीज मंत्राशिवाय मुंजा आपण सिद्ध करू शकत नाही. आता बरेचसे आपण युट्यूबला पण व्हिडिओ बघतो, कोणी उठून येत आहे मी मुंजा प्राप्त केलाय, मी कर्णपेशाची प्राप्त केली, त्याला ना शाबरी विद्येची जोड असती ना, त्याचं नाथपंथाशी काही संबंध असतो किंवा एखाद्या अघोर पंथाशी पण काही संबंध नसतो. ते लोक पण म्हणतात की मी मुंजा सिद्ध केलाय. बोलून एखादी गोष्ट बोलून सिद्ध होणे अशक्य. बरोबर. शक्य नाही ना ते. प्रत्येकाला आता मला बाप आहे ना तरच मी पुढे जाईन ना. बरोबर. तसं प्रत्येक विद्याला कोणीतरी बाप आहे. बरोबर. माणसाला पण आहे, सगळ्यांना कोणी ना कोणतरी आहे, कोणाच्या वरती कोणतरी कोणी ना कोणी आहेच. तसं सिद्धी प्राप्त करताना तुम्हाला तुमच्याकडे काही जी सिद्धी आली ते मुंजा म्हणजे काय, एक जीवाला उठवणे, एक जीव उठवणे ना तुम्हाला. बरोबर. एक समजा एक मेलेला लहान बाळ त्याला उठवणे 6 वर्षापासून तर 12 वर्षापर्यंत 16 वर्षापर्यंत लोक करतात नाही का. बरोबर. आता देव मुंजा करायचा तो कसा करावा, त्याची सिद्धी ना. तुमच्याकडे सगळ्यात महत्वाचं तुमच्याकडे तुमचे बीर जागृत हवे. बरोबर. बीज मंत्र जागृत हवे, बीज मंत्र सिद्ध हवे, तेव्हा ती सिद्धी बरोबर प्राप्त होणार. बरं. आता जसं तुम्ही म्हणले की मुंजाचं हे करावं लागतं ते करावं लागतं, आता मला तुम्ही थोडस डिटेल मध्ये सांगा की मुंजा प्राप्त करायसाठी काय काय स्टेप केल्या जातात. सगळ्यात महत्वाचं तुम्हाला गुरुचे ज्ञान हवं. बरोबर. गुरु ज्ञान आहे तुम्हाला. तुमच्याकडे मुंजोबाचं एखादं बीर जागृत आहे, अस्त्र जागृत आहे, आणि काही ते मंत्र काय मी तुम्हाला सांगू नाही शकत, या माध्यमातून सांगू नाही शकत. कोणी पण ते त्याचा बिना गुरुचे पण त्याचा उपयोग करू शकता, ते अशक्य, त्याचा त्रास होणार. बरोबर. कसं, कारण की बीर जागृत झालं, एखादी सिद्धी प्राप्त करायची, एखादी मुंजाची सिद्धी प्राप्त समजा साधारण गोष्ट पिंपळातल्या मुंजा, लोक म्हणतात पिंपळात मुंजा असतो, पण तो कसा असणार, कसा जागृत करायचा, त्याला कसा प्राप्त कसा करायचा. आता हे तर नाही, जंगल तर नाही आता कुठं. बरोबर. सगळं वस्ती झालेली. बरोबर. कुठं पण तुम्ही बसू नाही शकत. एखाद्या पिंपळाच्या झाडाची नर पिंपळ असतो, एक लक्षात घ्या, कोणत्या पिंपळाला मुंजा प्राप्त होत नाही. पिंपळाचे प्रकार असतात, साधं पिंपळाचं झाड वेगळं आणि नर पिंपळाचं झाड वेगळं. ज्या पिंपळाला अशा पारंब्या आता बघा, शेंड्यासारख्या पारंब्या आता, वडाच्या झाडासारख्या पारंब्या, बरोबर, त्या पिंपळाच्या झाडाला मुंजा सिद्धी होऊ शकतो. अच्छा. तर त्यासाठी तुम्हाला बीर जागृत हवी पहिले करायचं. एखादा आता तुम्ही तिथं बसू शकत नाही, एखाद्या झाडात लय रोडावर झाड आहे बाबा, आता त्या झाडाचा मुंजा सिद्धी करायचं आहे, त्या शक्ती उठवायच्या आहे, म्हणजे त्या झाडाला वरदानच येते. त्या झाडात जे काही असं शक्ती असं ना, त्या झाडावरच त्या शक्ती आहे. बरोबर. मग ते जागृत करायचे तुम्हाला ना, तर तुम्ही काय करा, सगळ्यात महत्वाचं त्याची एक फांटी आणि ते जे पारंबे आहे ना, ते तुम्हाला आहे ना त्याला आमंत्रण द्यावं लागतं सगळ्यात पहिले. म्हणजे एखादा आता ते माझं बीर जागृत आहे, त्या बीर जागृत झालेलं बीर आहे, त्यांना मी तिथं त्याची रात्री जाऊन आराधना करणार, रात्री 12 वाजता ते नग्न अवस्थेत तिथं जाऊन मला त्याचे ते जागृत करायचं, त्याला आमंत्रण द्यावं लागणार. आमंत्रण दिलं लगेच तुम्ही ती फांडी तोडू शकत नाही. एक दिवस पहिले तुम्ही आमंत्रण दिले, दुसऱ्या दिवस सेम टाइम ज्या वेळेला तुम्ही आमंत्रण दिलं होतं त्या वेळेला तिथं जाणे वापिस नग्न अवस्थेमध्ये तुम्हाला त्याची ती फांटी आहे ना आणि ते जे
पारंब्या आहे ना त्या तोडून आणणे, अशा ठिकाणी आणणे जिथं तुम्हाला कोणाचाच नाही का डिस्टर्ब होणार नाही, कोणी तुम्हाला अडू शकत नाही, अशा एका बंद रूम मध्ये, बंद घरामध्ये, बंद कोठीमध्ये ती गोष्ट तुम्हाला आणली तिथं. ती आणली, मग जे काही मंत्र दिलेले आपण ते मंत्रचा आपल्याला मंत्र तिथं तुम्हाला पाठांतर करावं लागणार, बोलावं लागणार. आणि ते काही आज आला आणि लगेच फांटी आणली, लगेच म्हणजे सिद्धी झाली असं नाही होणार. बरोबर. त्याचे अनुभव कसे कसे येतात? अनुभव सांगतो ना तुम्हाला. काय होतं, ज्यावेळेस तुम्ही जसं तुम्ही नाही का मंत्र बोलायला चालू करणार, आज पहिला दिवस झाला, तुम्ही बोलले, काय तुम्हाला त्याच्यात काही नवीन जुनं काही वाटलं नाही. बरोबर. दुसरा दिवस झाला तसंच काय वाटलं नाही, तिसरा दिवस झाला, 5-6 दिवस झाले, 7-8 दिवस झाले, पण तो जो आहे ना तो तुमच्या अवतीभोवतीच राहतो. बर. पण तो काय, आणि सगळ्यात महत्वाचं आपल्याला बघा, एक आहे ना दुसऱ्या दुनियाचा व्यक्ती बघायचा आहे आपल्याला. बरोबर. एक शक्ती बघायची. बरोबर. तुमच्या ती कॅपॅसिटी आहे का? सगळ्यात महत्वाचं, ज्या व्यक्तीला नजर दृष्टी असते, नाथ संप्रदायामध्ये ना गुरु शिकवताना काय शिकवतो, गुरु मंत्र देतो, बीज मंत्र देतो, मग तुम्हाला ना ही दृष्टी बोलतो. ही जी दृष्टी आहे ना, या दृष्टीमध्ये ना तुम्हाला जगाच्या पलीकडले काय तंत्रमंत्र काय बाबा, ते तंत्रमंत्र तुम्हाला तो बघण्यासाठी, ही प्रतिकृती अशी असते बघण्यासाठी तुमच्याकडे सिद्धी हवी, तुमची नजर खुललेली पाहिजे. बरोबर. नजर हवी तुम्हाला नजर नाही तर ते काय होतं, काय फक्त मंत्र बोलून काय होणार नाही. बरोबर. मंत्र बोलून काय होणार नाही. काही लोक म्हणतात मुंजा सिद्धी करताना नाथाचं नाव नाही घ्यायचं. अहो, मुंजाकडे सिद्धी नाथांच्यात आधीने सगळे वीर नाथाच्या आधीने. बरोबर. पूर्ण वीर नाथांच्या आधीने. बरोबर. बडे बाबाने सगळे जेवढे वीर आहे ना सगळे जागृत केले नाथांनी. आणि त्याच्यात एक नाथ आहे, मुंजोबा नाथ आहे, मुंजोबा अस्त्र आहे, त्याच्यातच एक आहे. बरोबर. ते जेव्हा अस्त्र आणि तुमची दृष्टी निर्माण आहे, तुम्हाला जर अवतीभोवती काहीतरी हालचाल होतीये, तुमच्यात एनर्जी, तुमच्यात पॉवर आहे काहीतरी, तुमच्यात पॉवर, तर तुम्हाला काही दिसणार. बरोबर. कोणाला दिसेल का? कोणाला नाही दिसू शकत ना. ते दिसणारच कसं काय? कोणी आलं बसला 8 दिवस 21 दिवस बसला, 41 दिवस बसला, म्हणजे प्राप्त केला माझ्याकडे म्हणजे होऊच शकत नाही, प्राप्त होणारच नाही. उलट तुम्हाला ना वाईट शक्त्यांचा तुमच्यावर असर होईल. चांगला होता झाला येडा, काही लोक बोलतात बघा, साला काहीतरी जादू शिकत होते, येडा झाला. बरं, माहिती नाही ना. बरोबर. काय जागृत करायचं माहित नाही तुम्हाला. गुरु मंत्र म्हणजे काय, गुरुची साथ त्या सिद्धीला बसणार. माझ्या गुरुने माझे कान फुगलेले, माझ्या गुरुची ताकद, माझ्या गुरुचा आराधना माझ्यामध्ये. बरोबर. मग त्याची साथ माझ्यामध्ये. ज्यावेळेस माझ्यावर काही वार येणार आहे, तर माझ्या गुरु मंत्राने तो माझा गुरु मला झेलणार आहे. बरोबर. गुरु झेलणार माझा वार. बरोबर. मग तसंच नाही का सिद्धी प्राप्त का मुंजोबाचा तुमचं वीर जागृत आहे, तुम्ही त्या रूम मध्ये गेले, तुम्ही 8 दिवस 10 दिवस 11 दिवस 12 दिवस तुम्हाला हालचाल होण्याचा आला. ज्यावेळेस तुम्हाला हालचाल व्हायला लागल, समजा हालचाल होती, समजा तुम्हाला तिथं जे ठेवलेले काही मिठाई ठेवलेली, फुटाणे ठेवलेले, गोळ ठेवलेला आहे, पाणी ठेवलेले, आपण पाणी ठेवलेले, असे वेगवेगळ्या प्रकारचे काही मुरमुरे ठेवलेले तुम्ही, तिथं ती हालचाल व्हायला चालू होणार. अच्छा. जास्तच मुंग्या लागून जाणार. हे सिमटम राहतात, त्याला आता यायचंय बाहेर. तो काय करतो, लगेच येऊन उभा नाही राहणार तुमच्याकडे. तो काय करतो, तुम्हाला ना हळू हळू ना तू कसा सिद्ध करतो, तू कसं जसे आपण आपलं मंत्राचा उच्चार ना करू मनामध्ये, आपल्या अस्त्र उच्चार करू, तसं त्या मुंग्या, ते पाल जिथे समजा तो फांटी आणलेली, तिची पानं तर सुकून जाणार आहे. 2 पानं पडलेच खाली, काय नसतं ना, तिथं कोणी हलत आहे ना, कोणी त्याला हलवत आहे, 2 पानं खालीच पडले. काय ह्याचे ते योग चालू झाले बरं त्याची, तो दिसत नाही तुम्हाला. बरोबर. तो दिसणार नाही लगेच तुम्हाला. बरोबर. आता एक वेळ असा येतो का तिथं तुम्हाला खूप प्रकारचे ना खूप काय दिसायला लागतं, खूप काही दिसायला लागतं. बरोबर. खूप काही दिसायला लागतं नाही का. आणि दिसायला लागल्यानंतर मग तो, हे बघा, झाडाखाली एक व्यक्ती असू शकतो का? नाही, अजिबात नाही. एक वेळ असू शकतो एक व्यक्ती, नाही ना. मग आहे ना, मग तिथं असंख्य 50, 100, 20, 10, 12, 15 असे लहान बाळ दिसून चालू झाले. किती पण. मग इथं गुरुची क्वालिटी,
इथं गुरुने शिकवलेलं आहे. मग कोणाला पकडायचं याच्यामध्ये? बरोबर. याच्यात आपल्या कामाचा कोण आहे भाऊ? ते पण आहे ना, ते पण गुरु गुरुनेच आपल्याला ट्रेनिंग दिलेली असती. बरोबर. का बाबा याच्यामध्ये ना, हे बघा, तो हा इकडं तो बोलायला लागतो, हा बोलतोय, तो बोलतोय, आवाज येतोय, लहानपण रडताय, कोणी गातय, कोणी ओरडतय, कोणी काही खातंय, तिथं दिसतं तुम्हाला, तुमची नजर खुललेली ना. बरोबर. हा दिसतं. मग ते सगळं करताना ना तुम्हाला गुरुची साथ आहे. तुम्ही तांत्रिक आहात तर तुम्ही बसू शकता. बरोबर. कोणी मला रिंगण मारलं आणि त्या रिंगणामध्ये बसलेले गुरु बाबांनी सांगितलं होतं का रिंगणाच्या बाहेर जायचं नाही, आम्ही तिथं कपडे काढून बसलो आणि मला नाही का कपडे काढेल, आता पळता पण येणार नाही, तसा मुंद्या सिद्ध नाही करू शकत. ज्याला या क्षेत्रात माहिती आहे, हा पहिलीच व्यक्ती 10वीची परीक्षा डायरेक्ट देऊ नाही शकत. नाही. बरोबर. 10वीच त्याला तर तेवढे पहिली, दुसरी, 5वी, 10वी आज असं तवाच तो देऊ शकतो. बरोबर. एका वर्गातला डायरेक्ट माणूस वरच्या वर्गात जाऊ नाही शकत. तसं माणूस ज्याला सिद्धी प्राप्त नाही तो म्हणजे सिद्ध करूच शकत नाही. कोणीच नाही करू शकत. अहो डायरेक्ट एकाने शक्ती, जी मेलेली शक्ती, जी गेलेली शक्ती, जिचं आता ह्या युगात काहीच नाही, वास्तव्य नाही, आणि त्याला तुम्हाला उठवायचंय, तुमच्यात ती दानत पाहिजे ना राव. बरोबर. खरं का नाही? बरोबर. आता काही पण बोलेल कोणी म्हणाला मी गुंजा सिद्धी बसलो होतो, असं केलं, मी फुटाणे ठेवले, मुरमुरे ठेवले, आणि मी असं केलं, आणि तिकडं असं हालायचं, हे नाही, काही नाही होत. तुमच्यामध्ये डेअरिंग नाही, तुमच्या डेअरिंग पहिला ऑलरेडी असती, तोच माणूस बसल. बाबा बोलायला म्हणतं रिंगणाच्या बाहेर येऊ नको, पण हा जीव आहे. बरोबर. हा जीव आहे ना, जीवाला सगळेच घाबरतात. बरोबर. जीवाला सगळे घाबरतात. आणि कपडे काढून बसणं म्हणजे काय, माणूस जन्माला आला तर तो काय कपडे घालून आलेला नाही. बरोबर. म्हणून तो माणूस नाही एकदम त्या अवस्थेत त्याला बसावं लागतं का, माझी लेवल तशीच आहे बा, मी काही नाही माझ्याकडं, काही नाही माझ्याकडं, तसं शांततेत बसावंच लागतं. मग ज्यावेळेस तो ते सगळे जमा होता ना, त्याच्यामध्ये कोण ओळखायचं, गुरुने आपल्या पहिले सांगितलेलं असतं. बरोबर. गुरुचे ज्ञान लागतच. बरोबर. हा गुरुने सांगितलं जातं का अरे असा ना असा तो असतो बरं का. आता एवढ्या मंजांमध्ये, एवढ्या बाळांमध्ये, एवढ्या कोणी लयच बारक आहे, कोणी थोडं मध्यमच आहे, कोणी थोडं जास्त मोठा आहे, हा बरोबर. मग त्याच्यातला जो खाली मान घातलेला एक असतो बरं का. बर. सगळ्यांमध्ये बर. एक खाली मान घातलेला, त्याच्याशी मान खाली असती, तो काहीच बोलत नाही, मला काय पाहिजे, मला काहीच नाही पाहिजे, त्याला तो फक्त आहे ना खाली मान, तोच आपला असतो, बस तोच आपला. का तसं का बरं? हे बघा, कोणाच्या तरी आधीन जायचंय राव, कोणाला गुलाम व्हायचंय, कोणाकडे जाऊन काही इच्छा मागायची, ज्याच्यात क्वालिटी ना तो कधीच ना बडबड करत नाही. बरोबर. तो गपचूप बसतो. बरोबर. तसा तो आहे ना खाली मान घालेला असतो. मग आपण एवढ्या लोकांनी काय, एवढ्या जे म्हणजे उभे झालेले 10, 20, 5, 50 किती पण, आपण त्याला तू ये पुढं, तो पुढे आल्यानंतर मग पुढे आला म्हणजे प्राप्त झाला का नाही, म्हणजे खाली मान घातलेली, त्याला पुढे बोलावलं आपण, त्याला पुढे बोलावलं ना आपण, तू ये पुढं, तो पुढे आला, तो काय होतो, तो पुढे येतो. आता सिद्धीने उठवलेले ते, सिद्धीने उठवलं त्या वेळापुरते तो उठलेला असतो, आणि तो आपल्याला नाही का त्याची प्रचिती दाखवतो. पण ज्याला कोणाकडे जायचंय ना तो हे बघा, जेल भोगायची प्रेमाने जेल भोगू का आपण? बरोबर. नाही भोगणार. काही माग एखाद्याला, हे बघा दैवशक्ती ती पण एक. बरोबर. दैवशक्ती ना, दैव म्हणतो का मला हे पाहिजेलच भाऊ, मी तुझं हे काम करतो. देवाला काही कोण काय पाहिजे नाही. बरोबर. देवा कोण आपल्याला पाहिजे, मग त्याला तू ये बाबा पुढं. मग त्याला पुढं आल्यानंतर ना प्रत्येकाला नाव दिलेलं भगवंताने. बरोबर. त्याला विचारायचं काय नाव आहे तुझं नाव काय, कुठला तू, काय तू, काय हवं तुला. तो तसं आपल्याला त्याची ना एक गोष्ट आहे ना सांगायला लागतो. सांगायला लागल्यानंतर गुरुनी मग आता बघा तो थांबल का नाही थांबल त्याची मर्जी. बरोबर. पण मग आपण आता तांत्रिक आहे ना, माहिती तंत्रविद्या लागते. त्या तंत्रविद्येमध्ये तेवढ्या नाथांनी दिलेल्या अस्त्रचा उपयोग केला जातो. बरोबर. त्याला थांबून ठेवण्यासाठी. बर. नाथांचे सगळ्यात जगात सगळ्यात श्रेष्ठ नवनाथ, नवनाथांनी सगळ्यांना कॅप्चर केलेले.
मग तशात ते मुंज पण अस्त्र आपलं उजळलेले, मग आपण तेवढ्या ती जे आपले जे मंत्र दिले गुरुनी, जे आपल्याला भ्रांती, जे आपल्याकडे शक्ती आहे, ती शक्तीला आपण काय करतो, ताकदीला आहे ना वापर करतो, बरोबर. त्याच्यावरती चाल होते. चाल झाल्यानंतर आहे ना तो स्तब्ध होणार. मग तो बाकीचे जे आहे ना त्यांना आपण काय म्हणतो, त्यांना आदेश, तुमचा आदेश संपला आता, तुम्ही जा. बरोबर. याला आपण आता थांबवलेले. मग याला थांबवल्यानंतर काय होऊन जातं, हा आहे ना, हा खाली मान घालतो, हा प्रश्नाचे उत्तर देत नाही लवकर. तो काय करतो, तो त्याला काहीतरी हवंय ना, मग आपण त्याला म्हणू. कधी कधी हे पण होतं, एखाद्या शक्तीनं आपल्याला आहे ना मार्गदर्शन चुकीचं करते, तिथं मनुष्य फसतो. तिथं फसण्यासाठी पण आहे ना गुरुने आपल्याला सांगितलं असतं तर तुला काही पण मागल, त्याला यायचं जर नाहीये समजा, हे बघा प्रत्येक गोष्ट वचनात, नाथांनी सगळ्या देवांना यशकिनी दाक्षिणी सगळ्यांना वचनात बांधलेले. बरोबर. तुझं त्याला वचनात बांधण्यासाठी आपण काय करायचं, त्याला तुला काय हवं, तो म्हणे मला अमुक अमुक वस्तू पाहिजे, मला मिठाईच हवी बाबा तुझ्याकडून. ती द्यायची का नाही ते आपण त्याला हे करायचं, मिठाईच हवी बाबा. बरोबर. मिठाई हवी, आपण हा मिठाई, कोणती मिठाई हवी बाबा तुला, तुला पेढा हवा का गुलाबजामुन हवं का, तुला डाळ्या हवे का मुरमुरे हवे, तुला काय हवं. तो काही पण मागल, त्याला ते देणं नाही. हा भाऊ मी तुला हे देऊ शकतो, मी तुला मिठाई देणार, मी सफेद मिठाई देणार. असं मी म्हंटलो माझ्या मुंजाला, मी तुला सफेद मिठाई देणार बाबा. मग तुझं नाव काय, तुझं नाव सांग पहिले. त्यांनी सांगितलं माझं अमुक अमुक नाव आहे बाबा, माझं असं नाव आहे बाबा. ठीक आहे, मग तुझं खाणं पिणं सांग मला काय. तो सांगाल मला अशी गोष्ट, मी म्हणून तुला आई सफेद मिठाई देणार बाबा, तुला मी सफेद मिठाई माझ्याकडून तुला देणार. तुला बोलवताना मी तुला सफेद मिठाई ठेवणार. बरोबर. तुला यावं लागणार. पण आता मुंजा केला नाशिक मध्ये सिद्ध, मुंजा केला कोल्हापूर मध्ये सिद्ध. समजा प्रत्येकाला एक एरिया दिलेला आहे, प्रत्येकाला एक एरिया दिलेला आहे. बरोबर. मग कधी कधी कसं होऊन जातं, आपण गुरुने आपल्याला सांगितलेलं असतं, अरे तो सिद्ध करायचा त्याला, पण मग त्याला वचन घेतात, वचनात बांधायचं. वचन कसं बांधायचं, माझं शिवासू, माझं शिव, समजा माझं गाव मनमाड आहे, मनमाडचे शिवासू, या जगातली कोणती पण शिवासू, तुला तिथे यावं लागलं, असे वचन द्या मला. पहिले वचन घ्यावं लागणार ना, नाही तर तो नाशिक मध्ये त्याची ती एरिया आहे, समजा प्रत्येकाला एक एरिया आहे. आपण नव्हतं का आमच्या सप्तशृंगी मातेचं स्थान तिथं आहे, कामाख्या मातेचं तिकडे आहे आसाम मध्ये, कलकत्त्याला आपल्या काली मातेचं स्थान आहे. बरोबर. तसं त्याचा पण एक एरिया आहे ना, त्या एरियात तो त्याची बोली भाषा. आता कधी कधी काय होतं का, दैव शक्तीचा म्हणजे तो ज्यावेळेस तो पण काय करतो नाही का, तो पण आता दैव आहे बघा, तो दैवतच आहे ना, आता तो बघायला दैवतच आहे. बरोबर. म्हणजे बा जागृत केलं, अस्त्र जागृत केलेले, अस्त्र जागृत केलं म्हणजे ते दैवत जागृत केलेले आपण. बरोबर. ते मराठीत बोलल का, नाही बोलणार. बाबा बोला तुम्हाला काय हवं, हे असं मराठीत बोलणारच नाही. तो वेगवेगळ्या भाषांचा आहे ना, तो त्याला बघा, तो काहीतरी प्रचलिती झाली त्याची, त्याच्यात काहीतरी क्वालिटी, तो खूप काही कामं करणार आहे. बरोबर. मग त्याला पहिले सगळ्यात पहिले ना वचनात बांधायचे. पण तो पहिले बोलतानीच तो काय करतो, बोलतानीच अन्य भाषेचा वापर करायला लागतो. आपल्याला कळतं का बाबा, आपल्याला कळतं का, तो काही मागल, तो काय करतो, आपण म्हणलं मी तुला मिठाई देईल, तो त्याचं उत्तर देणार नाही. मग तो काय करेल, त्याला काहीतरी मागायचे, त्याला समजा त्याला मुरमुरे मागायचे, तो मुरमुरे मला मुरमुरे दे असं नाही म्हणणार. नहा बोललो हात्री व संपत्री हांगळ बत्ता म्हणजे पत्री हात्री. मग आपल्याला ती भाषा कळली पाहिजे ना. बरोबर. आपल्याला कळली पाहिजे ना. मग आपल्याला जर त्याला जागृतच केलेले आणि त्याला आता त्याला कायमस्वरूपी आपल्याकडे, मग आपल्याला त्याचं उत्तर द्यायला पाहिजे. बरोबर. मग आपण त्याला त्या भाषेत उत्तर दिलं, तो त्याला पण कोणीतरी पाहिजे बरं का. जागृत झालं म्हणजे त्याला पण एक, तो आता दैव शक्ती देणार आहे. बरोबर. तो पण आहे ना काहीतरी त्याची प्रचिती दाखवणार आहे जगापुढं. बरोबर. जगापुढे दाखवणार आहे तो प्रचिती. तो जरी ना बघा, तो जरी एक म्हणजे तयार झालेला आहे, पण त्याला दैवताच आहे ना साथ भेटलेली असते. आता पिंपळ आहे देवाचं झाड आहे. तथागत गौतम बुद्ध बोधिसत्व, पिंपळाच्या झाडाखाली त्यांना ज्ञान प्राप्ती झाली. बरोबर. त्या झाडात काहीतरी आहे बरं का, त्या झाडात ऑक्सिजन, रात्री ऑक्सिजन, दिवसा ऑक्सिजन सोडतं ते झाड. बरोबर. एकमेव झाड येते तसं. बरोबर. मग त्या झाडात घाण असू शकते का, नाही. मग ते दैवतच येते. 100%. मग दैवत आहे ना ते
ते कसं आहे, ते दैवत पूर्णपणे देवाची पुण्य भ्राती, द्या झाडातच देवाची भ्राती. मग तो दैव शक्तीचा मुंजा प्राप्त करताना ना, तो तुम्हाला वेगळ्या ना खेळ दाखवतो, तुम्हाला वेगळ्या भाषा दाखवतो, तुम्हाला वेगळ्या भाषेत तुम्हाला करल. कधी तो वेगळीच कोणती तरी भाषा बोलल. पण मग ज्यांनी नवनाथांची सेवा केलेली दैवत मुंजाचं म्हणतो मी, जे पिंपळाच्या झाडाला तू सिद्धी केल्या जाते, त्यांनी जी भाषा बोलली त्याचा आपण तोड त्याला द्यायचा. मग तो वचनात पण त्यांनी काय करतो, आता समजा आपण वचन मागितलं, समजा का तो बोलता हिंदीच बोलला, वापिस मराठीत बोलायला लागला. आता तो पहिले आपली ट्रायल घेऊन घेतो ना, आकडा पत्री संकट म्हणजे पत्र संकट आकडा म्हणजे आत्र झालं, त्यांनी बोलला. मग तो थोड्या वेळ काय करतो नाही का, काहीतरी ना आपण त्याच्यावर तोड दिली, तो आपले काय खेळ खेळायला लागतो आपल्यासोबत. तो खेळच खेळतो आपल्यासोबत. त्याला आपल्याकडे यायचं पण आहे, आणि यायचं पण कोणाकडे जायचं त्याच्या पण त्याचीच पण एक प्रचिती, कोणाकडे जायचं बाबा आपण. म्हणजे तो पण ठरवतो का समोरचा माणूस काबिल आहे का, कोणी कोणाकडे जाईल का राव. बरोबर, शक्ती ना ती, मोठी शक्ती ती, कोणी कोणाकडे जाईल का. ज्यावेळेस तो एखादी भाषेत आपण त्याला उत्तर दिले, तो नवीनच काहीतरी काढतो. ही आज झालं, उद्या तो वेगळं, परवा वेगळं. त्याच्यात बंदिश मारलेली ना, आता त्याला येणंच नाही का रोज. जोरक तो आला नाही तो खेळ दाखवल, पानच पडले, मुंग्या जास्त झाल्या, तुम्हाला माग कोणीतरी काहीतरी मागच आवाज येत आहे, काहीतरी मारल्यासारखं झालं, हाक मारली कोणीतरी, माझ्या स्वतःच्या आवाजाने माझ्या नावाने हाक मारली, जय. पण हे बाबांनी आपल्याला पहिले सांगायला राहतं, ह्या सगळ्या गोष्टी होणार आहे, तुला जे समोर येणार आहे तेच तुझं खरं. बरोबर, गुरुनी सांगितलेले ना, बरोबर, हे खरं समोर. मग ते करता 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 एक वेळ अशी येते, तो आपल्याशी साम्य भाषेत बोलायला लागतो. मग तो आपलं काम ऐकणार आहे ना, आपल्याला समजेल त्या भाषेत. समजेल. मग आता पहिल्यांदा तो समजा वेगळ्या गावावर देश बंगालमध्ये बोलला, कडबद्दी हंकड भाग तिकड मंगड आत्रिया मुंजा सिद्धी त्रही त्रहल नकड बदनाकड नवनाथ दत्तात्र आदेश. हे नवनाथांची शिष्य जे असतात ना, तेच लवकर मुंजाला सिद्ध करू शकतात. कोणी आला 2 दिवस 2 मंत्र पानावर लिहून दिला मंत्र गुरुंनी, तो वाचत बसला, मुंजा कधीच येऊ शकत नाही. मुंजा काय काहीच येणार नाही, कधीच येऊ शकत नाही वरती. खूप काही आहे. मग मुंजा सिद्धी झाल्यानंतर तो जो प्रचलित झाला, तो आपल्याला त्याचं एक पॉप्युलर नाव सांगणार. बर, नाव सांगाल काहीतरी आपल्याला. मग त्याला विचार, तुझं नाव तर मला कळलं, तुझं खाणेपिणं कळलं बाबा मला, पण मला वचन दे, माझं शिव असू या कोणता शिव असू, ज्या शिवात मी जाणार आहे, तुला आवाज दिल ना तुला यावं लागणार, असं वचन दे मला. वचन देताना ना तिथं पण नवनाथांची कला पाहिजे. नाथ वचन घेताना आपण ते मुंजाचे अस्त्र आपण उजळलेले ते अस्त्राचा उपयोग केला लागतो. साक्षात महाकाली तुम्हाला मदत करणार, ती काम करता कार्य करतात. अरे बाप, साक्षात महाकाली महाराज, साक्षात महाकाली. हे सगळं आदिम महाकालीचे आहे. सगळ्यांची सिस्टम शेवट महाकाली हलवणार. हे सगळे महाकाली, तिथं महाकाली. तुम्ही काय करा बघा, आपण नाही होतो का कोणतरी सबूतला पाहिजे भाऊ. बरोबर बरोबर. तर ती जेव्हा ते दोघांमध्ये जी तिसरं आहे ना, तुमच्याकडे महाकालीचं बीर जागृत हवं, कालिकाचं बीर कोणीतरी पाहिजे ना खरं खोटं करायला, तेव्हा तुमच्याकडे ती सिद्धी हवी महाकालीची. अरे बाप, आपण त्या टायमाला महाकालीला नाही का आव्हान करायचं, आई राजराजेश्वरी महाकाली कलकत्तेवाली बंगाल की राणी महाकाली. महाकाली आली त्यावेळेस तो आपल्याला आहे ना पूर्ण रूपात सिद्ध व्हायला ती महाकाली मदत करते. वचन दिलं, वचनाला बघ बाबा, साक्षात जगत जननी महाकाली कलकत्तेवाली बंगाल की राणी. बरोबर, तेव्हा तो साह्य होतो आपल्याला. तो वचन दिल्याच्या नंतर तो त्याच्यावर पण काही मागतो का? मग वचन दिल्यानंतर, मग वचन दिलं समजा, मग वचन कोणत्या शिवात असू हे पण वचन असतं. बरोबर. मग आता आज आलो पुण्यात, बरोबर, उद्या जाणार नाशिकला, परवा राजस्थान, कुठं ना कुठं जाऊन ना, मग तिथं त्याला येण्यासाठी त्याला ते वचन कामात येतं. बरोबर. जवरक माझ्या श्वासात श्वास असेल, तुला माझ्या मदतीला माझ्या साह्य करण्यासाठी तुला यावं लागणार. तो देव आहे बरं का,
तो काय देवाच्याच रूपात येतो, तो का तुमचा गुलाम नाही, बरोबर. देवाच येतो, फक्त तो तुमच्या अधीन झालेला आहे. हम्म. पण अधीन करताना तो खूप काही गोष्टी ना फिरवतो, हम्म. तेव्हा तुम्हाला प्राप्त होतो, बरोबर. तेव्हा तुम्हाला तो प्राप्त होणार. मुंजा जेव्हा प्राप्त झाल्याच्या नंतर मुंजापासून जो प्राप्त करतोय त्याला काही त्रास होतो का? हे बघा, तुम्हाला सांगितलं ना, एखाद्याला एबीसीडी नॉलेजच नाही, हम्म. आणि एखादा कोणतरी बाबा आला, तो बाबा म्हटला मी तुला मुंजाची सिद्धी शिकवतो, हम्म. हा, जाय पिंपळाच्या झाडाखाली बसून तिथं भांडी तोडून आण हम्म. आणि एका रूम मध्ये जाय हम्म. आणि सिद्धी कर. हम्म. आता तुम्ही सांगा, असं जर झालं हम्म. तर सगळ्या प्रत्येकाकडे म्हणजे राहिला असता, हम्म. प्रत्येकाकडे घराघरात म्हणजे असता, बरोबर. घराघरामध्ये असता, बरोबर. खरं का नाही? बरोबर. त्याच्यासाठी ना कोणी म्हणजे सिद्ध करू शकत नाही. ज्याला विद्या प्रकट झालेली आहे, हम्म. ज्याला विद्येचं नॉलेज आहे, तोच करू शकतो म्हणजे सिद्धी. ज्याला विद्या चांगल्यापैकी येते तोच करणार. आता तो बोलल काही पण, तुम्ही हाला आकाशा, तो म्हणल जयस मी येईल, हा चला ठीक आहे, एखाद्यामध्ये एखादा मंत्र जागृत करून दिला एखाद्या गुरुनी, आणि तो म्हणजे उठलाच, हम्म. हा, उठला म्हणजे, आणि तुम्हाला ते बाकीचं पुढचं काय आयटम माहिती नाही, हा, शेवट काय होणार आहे, येडा झाला या मेला, या स्वतः भाषी करून घेतली. बरोबर. मग मुंजा काय काय मागतो? म्हणजे बघा, गोड म्हणजे असतो ना, गोड म्हणजे दैवशक्ती, दैवत काय घाण मागणार नाही. हम्म. दैवत तेच तुम्हाला खाण्यापिण्यासाठी मिठाईसारखा प्रकार, हम्म. हा, हम्म. तुम्हाला जे गुळ फुटाणे असतात ते, हम्म. म्हणजे तो आता दैव याच्यात गेलाय ना, बरोबर. तो का तुम्हाला दूधच नाही मागणार का, मला दूध दे, मला हे दे, मला ते दे, असं काही नाही. असं बऱ्याच ठिकाणी ऐकलेलं आहे का स्त्रीला मागतो मुंजा. तो समशानी म्हणजे असतो. बर. समशान म्हणजे, दोन मुंजात काय फरक आहे? समशानी समशानी म्हणजे तर काय असतं माहिती का, समशानी म्हणजे मध्ये तो लेडीज मागतो. हे जे 14 15 वर्ष 16 वर्षाचे मुलं ना, हे 12 वर्षाच्या पुढं मुलं, हे वारलेले, ही भटकंती पूर्णपणे, तो शैतानी म्हणजे, तो प्राप्त करायची विधी थोडी वेगळी असते. त्याला पण प्राप्त करायला समशानमध्येच तुम्हाला बसावं लागणार. त्याच्यामध्ये पण आहे ना, त्याची थोडी पद्धत वेगळी आहे, पण थोड्याशा वेगळ्या पद्धती. त्याची काय पद्धत? काय त्याची पद्धत कशी, तो जसं आपण ही सिद्धी करतोय ना, याला आपण गोड दूध ठेवतो, मग त्याला काय ठेवतो? आता बघा, त्याच्यासाठी ना हे जे शैतानी म्हणजे असते ना, हे ना 12 रुपयाच्या थोड्याशा वरची असतात. हा, म्हणजे ज्यांचं लग्न नाही झालेलं, हे भटकंती, जे बिना लग्नाचे मेलेले, अपघाती मेलेले, यांच्या, आपण बघा आपल्या कोणी जवान पोरगावाला त्याचं रोहित सोबत लग्न लावून देतात, ऐकला असेल तुम्ही, रोहित सोबत लग्न लावून देता, आणि तो नको बाबा उठायला नंतर. ते जुने लोक खूप हुशार होते, त्यांना या सगळ्या गोष्टीची ना चांगल्यापैकी ना नॉलेज होतं. बरोबर. हे जे असे बिना लग्नाचे मेले ना, त्यांची काय मनातल्या काही इच्छा अपुरल्या, म्हणजे जसं की काम वासनाची एखाद्याची इच्छा असते ती अपूर्ण राहते. बरोबर. तो तशाच गोष्टी मागणार. तो तर बघा, एखादी लेडीज मागणार आहे समजा, तो खायला पण काय मागणार आहे, तो काय गुलाबजामुन मागेल का, मग तो खाण्यापिण्याचं घाणच राहणार आहे ना. मग ते त्याच्यावर पण खूप काही असे वेगवेगळे कामं होतात. मग पॉवरफुल कुठला मुंजा? हे बघा, बघायला जर गेलं ना, देव मुंजा मध्ये तुम्हाला सगळ्यात चांगले कामं करता येईल. बरोबर. चांगले कामं करता येईल, लोकांचं मदत करता येईल, सतत धर्म करता येईल, आणि दुसरे पण असे काही काम आहे ते पण तो करू शकतो, जो तो घाण मुंजा करणार आहे. जो तुम्ही ना समशानी मुंजा म्हणता, तर घाण नाही म्हणता ना, समशानी मुंजा, समशान साधना आहे ती पण एक समशान साधना आहे ती. तो पण असे लेडीज मागणार, बाबा माझ्या मनातली इच्छा अपूर्ण झालेल्या आहे, त्या मला पूर्ण करण्यासाठी तो आहे ना लेडीजच मागणार. दुसरं तिला मला अशा गोष्टी माझ्याकडून झाल्या पाहिजे, माझ्या अपूर्ण होते, तसे तो त्या लालचमध्ये तो खूप काही वेगवेगळे कामं करतो. बरोबर. त्याच्यासाठी पण, आणि ती विद्या बघा, तसा म्हणजे प्राप्त करण्यासाठी त्या लेवलचा बघत पाहिजे, त्या लेवलचा तांत्रिक हवा. आणि जर त्याला तो भोग दिला नाही मग तर तो साधक आहे, साधकाला सोबत म्हणजे काय बरं वाईट कसं असतं माहिती का, साधक, मी सांगितलं का तुम्हाला हमेशा, एवढ्या प्रत्येक याच्यात बोलतोय, तो साधक विद्या जीवी असावा, विद्या शिकेल हवा. बरोबर. जर तसा साधकाने एखाद्याकडून मुंजा प्राप्त झालाच, त्याला काही येत नाही, तो त्याला फसवणारच, 100% फसवणार, मुंजा फसवणार, त्याला फसवणारच. बरं.
तो त्याला फसवणार 100%. जर आता सपोज मुंजाला सपोज आपण एखादं काम सांगितलं, एखादं सपोज मला फॉर्च्युनर घ्यायची, सपोज तुम्ही मुंजाला सांगितलं, दुसऱ्या दिवशी तुम्हाला भेटली, आणि सांगायच्या वेळी जर तुम्ही मुंजाला सांगितलं मी तुला पर्टिक्युलर हा भोग देईल माझं काम पूर्ण झाल्याच्या नंतर, आणि तुमच्याकडनं तो न दिला न गेला, तर मग काय आता याच्यात एक तात्पर्य, गोड म्हणजे समजा मिठाई झाला, एखाद्याला भूतप्रेत बाधा आहे, एखाद्याला नाही का कोणी माणूस हरवलाय, लहान मुलगा हरवलाय, एखाद्या कोणी काही झालेले, कोणाची काही गोष्टी, काही घरातले मोठं काही गाळ झालं, तर गोड म्हणजे तुम्हाला सांगून देईल काही त्यात असं ना असं काही गोष्टी आहे बरोबर. देवशक्ती ती चांगली कामं करत, तो असे पण चांगले काम करतो, आपल्या फायद्याचे पण काम करतो, तो सगळं करतो तो त्याला वापरायचं तसं. आता जो संशयनी म्हणजे समजा त्याला म्हटलं का मला असं असं एवढे प्रकारच्या अशा सगळ्या गोष्टी आहे, आता ते काय राहतं, लेडीज बघितल्याशिवाय तो पण काही काम नाही करणार, त्याला ती लेडीज हवी ना, तो पण तिला बघितल्याशिवाय काम नाही करणार. तशा प्रकारची लेडीज आपल्याला हवी, म्हणजे आपण त्याला आधी भोग दाखवावा लागतो. तिथं तुमच्या गुरुची क्वालिटी, म्हणजे समजा मी प्राप्त केलाय, समजा म्हणजे संशयनी म्हणजे माझ्याकडे समजा आहे, समजा गुड म्हणजे आहे, समजा तर संशयनी म्हणजे समजा मी काम करायचं ठरवलं, तर समजा मी ठरवलं तुला का तुला ही लेडीज देणार आहे बाबा मी, पण द्यायची लगेच द्यायची का मग नाही, तिथं गुरु आहे ना, गुरु जो मांत्रिक आहे ना, मांत्रिक, त्याची ती क्वालिटी आहे. तो काय करतो, त्या लेडीजवर ना बंदिश टाकायला असते, त्यांनी पहिलेच टाकलेली असते बंदिश, बरोबर, तिच्या जीवाला धोका नाही, कोणी काही पण मागेल तर काही पण द्यावं लागत नाही, बरोबर. हालाकी सगळ्यांना सांगतो, ज्याला म्हणजे सिद्धी करायची, गोड म्हणजे दैव मंजाची सेवा करावी, आणि त्याच्यावर तुमचं आहे ना चांगले कामं करा, चांगले कामं केले तुम्हाला त्याचा फायदाच होणार. आणि म्हणजे आता कुठं आपण एक म्हणतो की मुंजा सिद्ध झाल्याच्या नंतर एखाद्या ठिकाणी आपण त्याला ठेवावं लागतो, त्याला सोबत घेऊन नाही फिरता येत. आता बघा, ही चुकीची भ्रांती. सिद्धी प्राप्त केली, मी सिद्धी प्राप्त केली, तुम्ही सिद्धी प्राप्त केली, तुम्ही जिथं त्याला आमंत्रित करणार आहे, बरोबर, मी माझा मंत्र माझ्या सोबत आहे ना, मंत्र घरी ठेवू शकतो का तुम्ही? नाही, मंत्र तर माझ्या सोबत आहे ना, जसे माझे मंत्र माझ्या सोबत आहे ना, ती सिद्धी माझ्या सोबत आहे त्याची, बरोबर, ती पण एक सिद्धी आहे ना, बरोबर, ती सोबत आहे सिद्धी. नाही, आता बरेच काही जण म्हणतात की आमचा मुंज एखाद्या दगडात आम्ही ठेवलेला आहे. महाराज सगळं खोटेच महाराज, ते यांनी मुंजा प्राप्त केलेलीच नाही ना, इथं कोणी जर मुंजा प्राप्त केला तर तिथं ठेवलं, तिथं पूजा केली, मग त्याला कामाला दगड घ्यायला घरी. म्हणजे बऱ्याच ठिकाणी असं ऐकलेलं की घरात नाही घेऊन जाऊ शकत, त्याला दगडात ठेवून पिंपळाच्या झाडावर ठेवावं लागतं. सिद्धी असते, सिद्धी प्राप्त करायची तुम्हाला. नाथ संप्रदाय सिद्धी प्राप्त केली, महाकालीची सिद्धी प्राप्त केली, मुंजाची सिद्धी प्राप्त केली, तुम्ही दगड प्राप्त नाही केला, सिद्धी प्राप्त केली. सिद्धी पाहिजे ना, सिद्धी प्राप्त केली तुम्ही, मग सिद्धी तर तुम्ही बघा, तुम्ही ट्रेन मध्ये येते, तुझ्यासोबत सिद्धी, मग तुम्हाला एक विशेष जागी काम करायचंय ना, तिथं त्याला आमंत्रित करायचंय वापस, जसं तुम्ही आमंत्रित केलं होतं, ते वचन घेतलेले ना, वचन दगडासाठी नाही घेत माणूस, बरोबर, वचन सिद्धी करावं लागते. मग ते वचन महाकालीचं वचन घेतलेलं आहे, तिने त्याला त्या दोघांमध्ये सहाय्य केलं, आणि तेव्हा तो आपल्या जागृत झालेला आहे. तुम्ही जगाच्यात आपण काय बोललो, माझं शिवासो, हे जगातलं कोणतं शिवासो, जिथं मी जाईल जिथं तुला मी आवाज देईल तो तुला यावं लागला, असं मला वचन दे, बरोबर. ही महाकाली जगत जननी तुझ्या समोर उभी, सहाय्य कर, बरोबर, तेव्हा तो वचन देतो. त्याचे दगड दुगड काय केस कुस काहीच घ्यावं नाही लागत, ते जिन्नातची साधना वेगळी ती. आणि मग मुंजाकडनं आपण असे कुठले काम आहे ते करून घेतो. मुंजाचे खूप काही काम आहे, अशी बघा, आजच्या युगामध्ये आपण व्हिडिओ कॉल करतो अमेरिकेत, प्रत्येक गावात, आज शक्य आहे, 25 वर्षापूर्वी शक्य नव्हतं, बरोबर. आज जर 25 वर्षापूर्वी आपण म्हटलं असतो की मला व्हिडिओ कॉल करायचं, इथून मला कोणासोबत फोनवर बोलायचंय, तर आपण लोक म्हटले काय असते, या याडा झालेला आहे, बरोबर. पब्लिक पण म्हणलं सांगता काय नाही का, तसं मुंजावर ना गोल्डन ट्रान्सफर सारखे काम करता लोक, बर, खूप काही गोष्टी, म्हणजे खूप काही गोष्टी तुमच्या जमिनीमध्ये जर काही लपवलेली गोष्ट आहे, तो म्हणजे तुम्हाला सांगू शकतो,
दैवत आहे ना ते, बरोबर देव आहे तो देव आहे, आपण देव नाही ना. बरोबर तो आपल्याला आपण हे बघा विद्या शिकू शकतो, आपण देव नाही होऊ शकत. बरोबर आपण देव होऊ शकत नाही. जगातला कोणताच तांत्रिक देव नाही होऊ शकत. देव कोण होऊ शकत नाही काय, हे नागा साधू होऊ शकताय. यांनी संन्यासी, यांनी आयुष्य पूर्ण महादेवाच्या चरणी जाळलेले, हाडाचे काढ करून टाकता. शेवट महादेव, आपण नाही का घरग्रस्ती करायचे देव व्हायचं, होऊ शकत नाही होणार. मी तर मान्य करतो, पाया पण नाही पडावं कोणत्या बाबाच्या. माझ्या तर कोणी पाया पडतं मी त्याच्या पाया पडून घेतो. का बरं, आपली क्वालिटी नाही ती, पण आता लोकांची प्रचिती, लोक आपल्याला इज्जत देत आहेत. पण ते बघा, खाली राहिलं ना तर फायद्यातच असला. बरोबर हमेशा तो मुंजा सगळे काम करतो. तो मुंजा तुम्हाला जमिनीत तुमची काही वस्तू हरवलेली ती शोधून देऊ शकतो. तो दैवत आहे ना ते. देव काही पण करू शकतो, ते एक दैवत आहे. बरोबर. आणि राहिला समशान मुंजाचा विषय, ते पण एक भटकंती, त्याला पण काहीतरी हवंय. तो वंचित झालेल्या काही गोष्टीपासून मेला, त्याच्यात पण काहीतरी वेगळी क्वालिटी राहते. मग ती एक विद्या वेगळी. तंत्रविद्या दोघी म्हणजे सिद्ध करू शकता. ती कर्णप्रसादनी साधना जशी आहे ना, तशा एक प्रकारची म्हणजे ती समशानी मुंजाची साधना आहे. ती साधना ही साधना जवळजवळ सारखीच आहे, फक्त त्याचं खाणं पिणं वेगळं आहे. आणि उठवताना ना मांत्रिक कसा उठवणार त्याला, त्या सिस्टमनं. ती पण साधना समशानमध्येच होती, मुंजाची ती कर्णपिशाचीने पण, ती पण कर्णपिशाचीने ती पण समशानमध्येच होती. बरोबर. एक शेवटचा प्रश्न विचारतो मुंजावर, मुंजा चांगला की वाईट? मुंजा चांगला. मग कोणी याला, म्हणजे आता सपोज प्रत्येकाने सिद्ध केला पाहिजे का? प्रत्येकाने विद्या शिकली पाहिजे, तेव्हा तो सिद्ध होणार. नाही, सपोज आता प्रत्येकाने केला पाहिजे का असा सिद्ध? त्यासाठी जे पण कष्ट लागतील, म्हणजे विद्या शिकणं, एखाद्याला गुरु करणं वगैरे, हे सगळ्या गोष्टी करावं लागणार. केला पाहिजे का? केलाच हवा. मी काय म्हणतोय बघा, जगात तुमच्या गादी, समजा माझी गादी चालू, माझे गुरु सरकार दलीनाथ बाबाजी, त्यांच्या नावाने मी मोठा आहे. माझं स्वतःचं काहीच नाही. ते बाबांमुळं, गुरु दलीनाथ बाबाजी, त्यांच्यामुळे माझं नाव आहे. बरोबर. नाथांमुळे माझं नाव आहे. बरोबर. बाकी माझ्यात काही नाही. लोक नीट होता, बाबाची प्रचिती सगळी ती. मी फक्त त्यांची आराधना करतो. बरोबर. मुंजाची आराधना केली, मग माझं काम मुंजा करणार. माझ्या बाबाची आराधना करतो, माझे बाबा माझे मदत करणार. तसा तो तुमची मदत करणार हमेशा. नाव कोणचं होणार? नाव माझं होणार. बरोबर. करते कोण? बाबाजी करते. बरोबर. नाथ करता. बरोबर. मी जी जागृत केलेली विद्या करते, नाव माझं होणार. पण त्याच्यासाठी झटावंच लागतं. फुकट गेलं, फुटाणे ठेवले, साखर ठेवली, मुंजा प्राप्त होऊ शकत नाही महाराज. आणि जर एखाद्याला मुंजा प्राप्त केल्याच्या नंतर अशा बरेचसे लोक असतात ज्यांना असं वाटतं का नको, आता ह्याच्यापासून आपल्या काही गोष्टी चुकतायत किंवा आपण याचा दुरुपयोग केला, आणि नंतर प्रचिती येते का हा आपण चुकीचं काम केलं मुंजापासून, तर तो माणूस त्या मुंजाला त्याग करू शकतो का? हे बघा, जगात येणं आहे तर जाणं पण आहे. बरोबर. आपण जन्माला आलो, मृत्यू अटळ आहे. मृत्यू अटळ आहे. बरोबर. सत्य, मृत्यू सत्य. हो. तसंही एखादी गोष्ट तुम्ही प्राप्त केलेली, तिच्यापासून तुम्हाला, आणि हे तुम्हाला एक गोष्ट नीट सांगतो मी या माध्यमातून, हे ट्रान्सफर करणे सगळ्या खोट्या गोष्टी बरं काय. ट्रान्सफर म्हणजे लोक नाही का माझा पंजा तुला देऊन टाकला, खोटं आहे सगळं. तुमच्यात ती क्वालिटी आहे का हो? बरोबर. तुमच्यात ती ताकद आहे का? तर तुम्ही नाही का तो मुंजा घ्यायचा ना. बरोबर. तुम्ही सिद्धी शिकवशाल दुसऱ्याला, सेम सिद्धी, सेम गोष्टी नाही देऊ शकत. बरोबर. हे काय दत्तक नाही देत येत कोणाला काही. या क्षेत्रात हे बघा, मी काय म्हणतो, एखाद्या प्रॉपर्टीला वारस लागू शकतो माणूस, एखाद्या गादीला वारस लागू शकतो, पण ती ताकद निर्माण नाही करू शकत. बरोबर. 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 तर तो मुंजा आहे ना, तो गुरु तुम्हाला सिद्धी शिकवल. माझीकडे सिद्धी झालेली, माझा मुंजा समजा मी तो प्राप्त केलेला आहे समजा. आता मला वाटतं का तो आता भरपूर त्याचे मी हे केलं, तर मग कृष्ण अर्पण करणे. आता कोणती पण नाथ संप्रदाय असू, या अवघड पीर असू, या जगातली कोणती विद्या असू, कोणती पण विद्या असू, आगुरी असू, या बंगाली असू, या कोकणी विद्या असू, का तिलिस्मिलमची विद्या असू, हे प्रत्येकाला गंगा स्नान करणं गरजेचं आहे.
आपण शिकताना आपलं अंतकरण शुद्ध झालं पाहिजे. बरोबर. वरतून आंघोळ तर रोजच करतो मग आपण तर घरात पार नाही का चांगल्या पाणी आंघोळ करू. पण जी गंगे स्नान आता गंगाची स्नान आहे ना, हर हर गंगे, ते स्नान केल्यानंतर जसं आपण पवित्र होणार आहे ना, तसं मुंजाला आहे ना, मुंजाला सिद्ध केल्यानंतर त्याला कृष्ण अर्पण करू शकता तुम्ही. कृष्ण अर्पण करणे म्हणजे त्याला या सगळ्या झमेलेतून हे सगळ्या मुक्त करण्यासाठी, एखाद्या योनीत प्रवेश करण्यासाठी मग तोच मांत्रिक त्याला त्या योनीत प्रवेश करून देईल. काय कराल तो? तुमच्या विद्येने काय कराल तो? मंत्र गुरुंनी मंत्र पण दिलेले, ते पण मंत्र आहे. कृष्ण अर्पण करताना त्यात वाहत्या धारेमध्ये ना त्याला मुक्ती पण मिळणार. तो त्याच्या चांगल्या कुठेतरी साम्राज्यात चांगल्या योनीत जाणार आणि चांगल्या ठिकाणी तो त्याचा जन्म होणार. मग तो ह्या जन्मातून मुक्त होऊन त्याचं ते पुढच्या प्रवासाला तो मोकळा होणार. बरोबर. अशी प्रचिती वेगळी. बरोबर. आणि स्मशान मुंजाचं कसं आहे, त्याचं पण कसं आहे, त्याचं पण तुम्ही इकडले तिकडले काम करून घेतले समजा, आणि त्याला काय झालं, तुम्ही तुमच्या ताकदीने त्याला थांबवू शकता. पण तुम्हाला जर काही येत नाही आणि तुम्ही जर त्याला तुला हे देतो आणि ते दिलं गेलं नाही, जी लेडीज समोर उभे गेली ना तिला पण त्रास आहे तुमच्या अडाणीपणामुळं. बरोबर. ह्या प्रत्येक गोष्टीत ना ट्रायंगल मध्ये ना माहिती 100% असावी. बरोबर. नाही तरी का मग कोणीच आहे म्हणजे साधना या बघा, देव पण बघायला आहे, देव बघायला आहे ना तेवढे आराधना पाहिजे, तेव्हा तुम्हाला देव बघ दिसणार आहे. बरोबर. बरोबर का नाही? सपोज एखाद्या माणसाने मुंजा सिद्ध केला, जसं म्हणतात की मृत्यू अटळे, साधकाचा जर काही कारणास्तव मृत्यू झाला तर त्या मुंजाला मुक्ती भेटते का? मग नाही. आता कसं आहे बघा, ती भ्रांती कशी माहिती का, ती गोष्ट कशी, तुम्हाला साधक समजा मी मेलो, माझ्यासोबत माझी शक्ती गेली, ती वापिस भ्रमितच. मग त्याला दुसरं कोणी सिद्ध करू शकतं? त्याला कोणी दुसरा बघा, आता ज्या टायमाला कोणी जसं माझ्यासारखी सिद्धी प्राप्त केली एखाद्याने आणि त्यांनी तशी साधना केली, तर तो बघा माणूस या योनीतून या जगातून नायनाट झाला, तो दुसऱ्या युगात गेला, ती शक्ती पण तिथं संपली. ज्याच्या भविष्य तो ज्याच्या वचनात होता ना, ते तोच नाही, तर वचन पण संपलं. बरोबर. वचन संपलं ना. मी बोलताय का माझ्या श्वासात श्वास आहे, तर तुला माझ्यासाठी सोबत राहावं लागेल. बरोबर. मी गेलो तर तो त्याचा प्रवास दुसरीकडे काहीतरी होणार नाही. त्याचं वचन तेवढंच आहे का? तेवढंच वचन आहे, जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत तेवढंच वचन आहे त्याचं. बरोबर. वचन त्याचं तेवढंच आहे, त्या वचनासाठी तो जागलेला आहे. त्या सिद्धी ना चांगल्या तेवढ्या आहे, माहिती नाही तर वाईट पण तेवढं आहे. तुम्हाला माहित नाही तुम्ही फसणार, तुम्हाला लई त्रास होणार. लोकांनी जीव पण दिले, स्वतःच्या घरात फाशी घेतली लोकांनी. बरोबर. लोक वापिस आले नाही. सिद्धी करायला ते एकटंच बसावं लागणार आहे. 100 जण बस थोडी सिद्धी होती. बरोबर. एकांतामध्येच होणार सिद्धी. बरोबर. या सिद्धीमध्ये त्रास तेवढाच आहे. आणि एका दिवसात, 21 दिवसात, 2 दिवसात, 8 दिवसात, 11 दिवसात मुंजा सिद्धी होत नाही. मुंजा सिद्धी करायला आहे ना, तुमच्याकडे विद्या आहे तरच तो तेवढ्या वेळा दिवसामध्ये तू येऊ शकतो. बरोबर. कारण तुमचं बीर तेवढं जागृत आहे ना, त्याला बोलावणारच आहे तुम्हाला. तो 2 दिवसात, 8 दिवसात, 10 दिवसात बोलावणारच तुम्ही त्याला. 11 दिवसात पण बोलू शकता तुमच्याकडे सिद्धी प्राप्ती. तर बरोबर. तुम्हाला सिद्धी प्राप्ती नाही, जगातलं काहीच येणार नाही समोर. उलट की ना, रिकाम काहीतरी समोर येईल आणि तो रिकाम्या वचनात तुम्हाला काही पण मागल आणि तुम्ही हाला आकारशाल आणि तुमचा मृत्यू अटळ होणार. तो काही पण मागल त्या टायमाला. आता तुम्हाला तो मी जे मागायला मला देईल का? आपण त्याला मी तुला देईल. तुम्ही त्याला विचारलं तुम्हाला त्याला काय पाहिजे. बरोबर. कधी काय होऊन जातं, काही लोकांनी का भावनेत देऊ शकत नाही, पण म्हणून देतात डायरेक्ट. हा म्हणतात ते. आणि हा म्हटल्यानंतर आहे ना, जेव्हा तुम्ही त्याला बोलावता ना, तुमच्या त्याविषयी मृत्यूचा आमंत्रण दिलेला असतो. तो तुम्हाला डायरेक्ट काय मागणार, मला आत्ताच्या आत्ता हे दे. शेवटी ते बाळाचे काही मागवल ते. बरोबर. मग ते बघा, त्याला उठवले तुम्ही, मस्ती तुम्ही दाखवलेली. बरोबर. आणि त्याला द्यायची मस्ती तुमच्याकडेच आता. बरोबर. तुम्हाला द्यावं लागणार ती. साधना करता साधकांनी ना सगळ्या गोष्टीचा अभ्यास करावा, गुरुचं सानिध्य असावं, तुमच्याकडे विद्या जागृत असावी. त्यावेळेस तुम्ही तुमची नजर
खुली असावी, बरोबर. तेव्हा या गोष्टी होणार. नाही तर तुम्हाला काही दिसत नाही, मांत्रिक नाही, तांत्रिक नाही, फक्त एकानं कागदावर मंत्र लिहून दिला आणि तो वाचायचा, पिंपळ झाडाखाली वाचायचा, घरात वाचायचा, त्याची तुम्हाला त्रास होणारच. मग ते लोक म्हणतात ना काही ते सिद्धी करतो, येडा झाला, येडाच होतो माणूस, येडा नाही, स्वतः फाशी पण घेतो. मग रोज तुमच्या छातीवर येऊन बसल तो, तुमचे पार नका तुमचे केस वडलतो, तुमचे मुंडके दाबलतो, तुम्ही त्याला उठवलेले, पण त्याला तुम्ही भांडलं नाही ना तुम्ही त्याला. म्हणजे सिद्ध करताना त्याला वचनात बांधावाच लागतं, वचनात बांधावं लागतं, अन्य भाषेचं ज्ञान हवं, तेव्हा सिद्धी प्राप्त होते. आजकाल लोक म्हणते मुद्दे सिद्धी केली, असं केलं तर त्याला हे दिलं, त्याला हे सगळं युट्यूब आणि हे इंस्टाग्रामवर बोलता बाबा. फक्त हे सिद्धी ओरिजिनल सिद्धी ना, ओरिजिनल सिद्धीसाठी जीवच जाळावा लागतो. आणि सगळ्यात महत्वाचं, खाऊन पिऊन बसावत नाही लागणार तुम्हाला ना, ते म्हणता ना एकदम अन्नाचं कण बाल पोटात, निरंकार पोटात अन्नाचं कण नाही तुमच्या, बरोबर, तेव्हा तो सिद्ध होणार. अन्न हे जे पोट आहे ना बाबा, त्या मंत्र करताना सिद्धी करताना ना, जेव्हा त्याचे ते मुंजाचे मंत्र ना, ते शाबरीमध्ये ते तुम्ही अन्न खावा याची सुद्धा शाबरीमध्ये त्यांनी सिद्धी ती ना पश्च हुलात शंत्र कहत मुंजाबा अस्त्रिकात संशांतर विंगांगडबता लहात शिलूत शिदात म्हणजे अस्त्रिकला नवनाथ दत्तात्र आदेश बंगाल का आदेश. म्हणजे हे सगळं काही नाथांपासूनच, गोड काम सगळे नाथांपासून आहे. आणि जगात जो पण शक्ती आहे ती नाथांनाच शक्य झालेली आहे. तर धन्यवाद तुम्ही आम्हाला वेळ दिल्याबद्दल. याच्यानंतरचा आपण पुढचा पार्ट म्हणजे शाबरी विद्या. तुम्ही आता जसं या पॉडकास्ट मध्ये बघितलं की शाबरी विद्याचे पण माहिर आहेत. आपण हाच पार्ट पुढच्या याच्यात भागात आपण रिलीज करणार आहे. शाबरी विद्या म्हणजे काय आणि शाबरी विद्या आहे की ही शाबरी भाषा आहे, ह्यावर थोडस एक सखोल आपण अभ्यास करणार आहोत. आपण त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत. पार्ट 2 नक्की बघा.